नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाच रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने मटकीची रस्साभाजी. मटकीची भाजी बनवायचं म्हटलं तर आधी मटकी शिजवा, मग नंतर भाजी बनवा. आज आपण इथे घाई गडबडीत का असेना पटकन अशी मटकीची रस्साभाजी तयार होईल आणि झणझणीत अशी गावरान पद्धतीने मटकीची रस्साभाजी बनवायला सुरुवात करूया. तर मटकीची रस्साभाजी बनवण्यासाठी इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे. मटकी मी घरीच भिजवून मोड आणून घेतले. 1 वाटी एवढी मटकी भिजू घातली होती, तर ती मोड येऊन बरोबर 2 ते अडीच वाटी एवढी झाली आहे. दुप्पट अशी मटकी भिजून मस्त असे मोड येतात. तर हे पहा. आता मटकी आपण धुवून घेऊयात आणि पाणी निथळायला ठेवूयात. त्यासाठीचे आता वाटण्यासाठीचे मसाले पाहूयात. मसाले भाजण्यासाठी मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले. त्यानंतर 2 ते 3 हिरवी मिरची घेतली. सोबतच सुक्या खोबऱ्याचे काप घेतले. अर्धी वाटीचा अजून थोडासा अर्धा भाग कमी करून त्याचे असे काप करून घेतले. 2 ते अडीच चमचे एवढे धने, 1 चमचा शहा जिरे आणि काही खडे मसाले, 5 ते 6 काळी मिरी, 2 ते 3 लवंगा, 1 इंच दालचिनीचा तुकडा, थोडीशी जावेत्री, 2 चक्री फुलाच्या पाकळ्या, 1 हिरवी वेलची, थोडीशी मसाला वेलची, त्यानंतर अर्धा इंच आलं, 9 ते 10 लसूण पाकळ्या आणि मुठभर अशी कोथिंबीर. आता हे सर्व मसाले आपण भाजून घेऊयात. गॅसवर तवा ठेवून घेतला. आता तव्यावर घालूया थोडंसं तेल आणि यावर घालूया आता चिरून घेतलेला कांदा. कांदा रंग बदलेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचा. कांदा असा अर्धवट भाजत आला की मग यात हिरवी मिरची घालूया आणि मिरचीसुद्धा मस्त अशी कांद्यासोबत डाग पडेपर्यंत भाजून घेऊयात. आणि आता घालूयात धने. धनेसुद्धा कांद्यांसोबत थोडेसे सुरुवातीला भाजून घ्यायचे. धण्याचा सुगंध यायला लागला, थोडेसे भाजत यायला लागले की मग नंतर यात खडे मसाले, आले, लसूण घालूयात. खडे मसाले आपल्याला जास्त भाजायचे नाही आहेत, तर अगदी थोडेसे धने मसाल्यांसोबत गरम करून घ्यायचे आहेत. कांद्याचं प्रमाण भाजून थोडंसं कमी झालं. मसाल्यांचं प्रमाण कमी आहे म्हणून मी सोबतच सर्व एकत्र भाजून घेतले. तुम्ही हवं तर कांदा, धने वेगवेगळे भाजून घेऊ शकता. आता याचा मस्त सुगंध यायला लागला. मध्यम ते मंद आचेवर धने आणि मसाले भाजून घेतले. आता हे काढून घेऊयात. आणि मसाले काढून झाल्यानंतर आता ह्याच गरम तव्यावर घालूयात आपण सुक्या खोबऱ्याचे काप. यावर थोडंसं तेल घालूयात आणि खोबरे मस्त लालसर होईपर्यंत तांबूस रंगावर भाजून घेऊयात. खोबरं भाजत आलं, काढून घेऊयात. आता हे सर्व मसाले थंड होऊ देऊयात आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आता घालून घेऊयात. मसाले घातल्यानंतर वरून घालूयात आता देठासहित मुठभर अशी कोथिंबीर. पाणी घालून बारीक असं वाटण तयार करून घेतलं. वाटण आपलं तयार आहे. आता भाजीला फोडणी देऊयात. तर इथे मी गॅसवर कुकर ठेवून घेतला. यात घालूया 2 ते अडीच मोठे चमचे एवढं तेल. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता. तेल गरम झाल्यानंतर आता यात घालूया वाटण. मध्यम ते मंद आचेवर अर्धवट मसाला परतला की त्यानंतर यात घालूया काही पावडर मसाले. 1 चमचा एवढं लाल मिरची पावडर. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्याचबरोबर 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला, सोबतच पाव चमचा हळद. हवं तर तुम्ही थोडासा साठवणीचा मसाला टाकू शकता, पण इथे आपण आधीच खडे मसाले घेतले आहेत म्हणून मी गरम मसाला नाही घातला. त्यानंतर आता कढीपत्त्याची पानं घालूयात. तेलातच घातला कढीपत्ता तर फार उडून करपून जातो. आता वाटण परतल्यानंतर यात घालूया वाटणातलं थोडंसं पाणी. मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा
मस्त असा मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात. आता मसाला चांगला परतला गेला आहे. आता यात घालून घेऊया मटकी. मटकीचं सर्व पाणी चांगलं निथळून घेतलं. यात मटकी घातली. गॅस मोठ्या आचेवर करून चांगली मटकी परतवून घेऊयात. मसाला चांगला मटकीला लागला पाहिजे तोपर्यंत चांगला असा मिक्स करायचा. आता मिक्स झाल्यानंतर यात घालूया गरम पाणी आणि जेवढी आपल्याला रस्सा भाजी हवी आहे तेवढी वाढवून घेऊयात. एकदा मिक्स करून घेतलं आणि उकळी आल्यानंतर आता यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात. एकदा पुन्हा ढवळून घेऊयात. मीठ मिक्स करून घेऊयात आणि चांगली खळखळ उकळी आली की गॅस मध्यम आचेवर करून कुकरचं झाकण बंद करूयात. वरून शिटी लावून घेऊयात आणि 1 शिटी करून घेऊयात. तुमच्या कुकरच्या शिट्या लवकर होत असतील तर 2 ते 3 शिट्या काढा. मी 1 शिटी काढून घेतली. तर हे पहा मस्त असा रश्श्याला तवंग आला आहे आणि मस्त अशी मटकी शिजली आहे. रस्साही थोडासा दाटसर झाला आहे. गावरान पद्धतीने आपली चणचणीत अशी मटकीची रस्सा भाजी तयार आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम मटकीची रस्सा भाजी सर्व करूयात. तर तुम्ही पाहिलंत आपण एकचदा मटकीला फोडणी दिली आणि कुकरला लावून घेतली. मस्त अशी रस्सा भाजी तयार झाली. घाई गडबडीतही झटपट अशी तयार होते. गावरान पद्धतीची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की सांगा. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.